शेठ नम विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपटण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विज्ञान संशोधक शरद लिखिते व प्रसिद्ध उद्योजक मधुकर शेठ गुरव यांची उपस्थिती। खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खारेपटणमधील प्रसिद्ध उद्योजक मधुकर शेठ गुरव आणि टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरमधील निवृत्त विज्ञान संशोधक शरद लिखिते हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे हे होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकामध्ये बोलताना प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी प्रशालेची यशस्वी वाटचाल या संदर्भात मार्गदर्शन केले। मान्यवर पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे यांनी केला। त्यानंतर जवळजवळ 25 विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवणाऱ्या सुमारे 500 विद्यार्थ्यांचा या समारंभामध्ये गौरव करण्यात आला। आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना मधुकर शेठ गुरव यांनी खारेपटण प्रशालेचा गौरवशाली इतिहास नमूद केला। तसेच या प्रशालेच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असा शब्द दिला। प्रमुख पाहुणे विज्ञान संशोधक शरद लिखिते यांनी विज्ञान विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले। तसेच आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरी कष्ट करायला लाजायचे नाहीत असा बहुमोल संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य यापुढेही दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले। तसेच कुठलीही मदत लागल्यास संस्थेकडून मदत केली जाईल याची ग्वाही दिली। या कार्यक्रम प्रसंगी खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सहसचिव राजेंद्र वरुणकर, संचालक व सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आत्माराम कांबळे, खारेपटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सचिन सेटेसरे यांनी केले। तसेच पारितोषिक वितरण समारंभाची धुरा सहाय्यक शिक्षक रामदास कापसे यांनी सांभाळली। या पारितोषिक वितरण समारंभाचे नियोजन प्रशालेच्या बक्षीस विभाग प्रमुख महेंद्रे मॅडम व अमृते मॅडम यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन भोर मॅडम यांनी केले। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व शारदा पूजन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करायचं आहे। आजचा हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे। वर्षभर आपण घेतलेल्या अपार मेहनतीचं फळ इथं कौतुकाची थाप पाठीवर बसण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात। या कार्यक्रम प्रसंगी जे आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहेत अतिशय दुग्ध शर्करा योग असं म्हणूया आपण, विज्ञान संशोधक जे टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर या ठिकाणी कार्यरत होते असे आपल्या पंचक्रोशीतीलच व्यक्तिमत्व आहे। विज्ञान संशोधक श्री शरद लिखिते हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत। आपल्या खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते लिखिते सरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुणे खारेपटण मधील प्रतिथयश उद्योजक मधुकर शेठ गुरव यांचाही इथं शाल श्रीफळ देऊन सन्मान आणि स्वागत करण्यात येत आहे। मी प्रशालेचे प्राचार्य संजयजी सानप सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मधुकर शेठ गुरव यांचा सन्मान करावा। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे सर यांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत आपल्या प्राचार्य संजय सानप सर यांनी करायचं आहे। स्वागत गीत या ठिकाणी आपल्या प्रशालेचे संगीत विभाग स्वागत गीत सादर करणार आहेत। मी संगीत विभागातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत सादर करावं।
अतिशय उत्कृष्ट असं स्वागत गीत आपल्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी इथं सादर केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आजचे जे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे सर यांना विनंती करतो. नमस्कार. आज आपल्या विद्यालयाचा जो वार्षिक बक्षीस वितरण सोहळा होतोय, या सोहळ्यासाठी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य प्रवीणजी नोकरे, आजचे प्रमुख पाहुणे श्री शरद लिखिते साहेब, त्याच्यानंतर खारेपाटणमधील मधुकर शेठ गुरव, त्याच्यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे साहेब, आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप सर, त्याच्यानंतर आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री राऊत सर, तसेच इतर खारेपाटण कॉलेजचे प्राचार्य श्री एडी कांबळे सर आणि इतर सर्व मान्यवर आणि आपण विद्यार्थी मित्र हो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आपल्याला जे आज प्रमुख पाहुणे लाभले हे अतिशय त्यांच्या क्षेत्रातले उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. आणि श्री शरद लिखिते साहेब हे 85 वर्षाचे तरुण आहेत आणि श्री मधुकर शेठ हे 74 वर्षाचे तरुण आहेत. मी तरुण एवढ्यासाठीच म्हणतोय की कुठल्याही तरुणाला लागेल अशी त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या कार्यातून त्याची प्रचिती येते. मी दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना प्रथम श्री लिखिते साहेबांबद्दल सांगेन की सर MSc फिजिक्स त्या काळात झाले आणि 1962 मध्ये टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट इथे ते एक सायंटिफिक ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा सुरू केली आणि त्यावेळेला त्यांचा जो ग्रुप होता त्या ग्रुपला रॉक मॅग्नेटिझम या संदर्भातला रिसर्च करण्याचं एक काम होतं आणि ते साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे केलं. त्याच्यानंतर आपल्यासाठी त्या कंपनीसाठी जी लागणारी इन्स्ट्रुमेंट होती ही स्वतःच बनवण्याची प्रक्रिया ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला साहेबांची निवड त्या ग्रुपमध्ये झाली आणि साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे तिथे सेवा बजावलेली आहे. साहेबांच्या कौटुंबिक हिस्ट्री बद्दल सांगायचं तर त्यांना 3 मुली आहेत आणि त्याची 2 मुली अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, अतिशय उच्च शिक्षित आहेत, एक मुंबईत स्थायिक आहेत. त्यांनी एक मुलगी CA आहे आणि बाकीच्या दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आज वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा साहेब आपल्या नडगिवे या गावी शेतीमध्ये त्यांना फार त्यांचं मन रमतं आणि त्यांनी या वर्षी सुद्धा जपानी पद्धतीने भात शेती केली होती. मगाशी सांगताना त्यांनी सांगितलं बघा आपल्याकडे आजही आपला शेतकरी ह्या सायंटिफिक गोष्टींकडे लक्ष देत नाही, तर अशा प्रकारे शास्त्रीय शेती केली तर त्याचे फायदे किंवा या निसर्गाचे फायदे या अशा उच्च विद्याभूषित लोकांनाच कळतायत. ते आपल्याबद्दल नंतर आणखी सुद्धा माहिती तुम्हाला सांगतील. त्यानंतर दुसरे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत हे आपल्या खारेपाटण मधलं एक ऊर्जा स्थान आहे, प्रेरणास्थान आहे. सर्वांना तुम्हाला माहिती असेल श्री मधुकर शेठ गुरव. आपला हा जो पर्यटन जिल्ह्याचा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर एक अतिशय सुंदर असं मंदिर की जे कोकणामध्ये ज्या वेळेला मंदिरांची नावं घेतली जातात त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या खारेपाटणच्या कालभैरव मंदिराचं सुद्धा नाव घेतलं जातं आणि हे मंदिर उभारणीमध्ये जीर्णोद्धारामध्ये मधुकर शेठ गुरव यांनी फार मोठं काम केलेलं आहे. हे खारेपाटणची जनता कधीच विसरणार नाही. त्याच्याच बरोबर हे झाल्याच्या नंतर शेठनी आपल्या जे दुर्गादेवी मंदिर आहे या दुर्गादेवी मंदिराकडे पण लक्ष देऊन तिथला सुद्धा परिसर आज तुम्ही बघाल तर 10 वर्षापूर्वीची तिथली परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामधला जमीन आसमानाचा फरक आपल्या लक्षात येतो. त्याच्याच बरोबर उद्योजकतेचा विचार करताना खारेपाटण मध्ये मधुबन सारखं हॉटेल त्यांनी उभारलेलं आहे. खारेपाटण मध्ये कोणताही सामाजिक क्षेत्रातली अनेक जी कामं चालतात त्या कामामध्ये तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम
एखाद्या ठिकाणी कुठेही आर्थिक कमी पडत असेल तर तिथं स्वतःहून पुढे होऊन काम करण्याची जी दानशूर वृत्ती मधुकर शेठ गुरव यांच्याकडे आहे ती सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षीचा खारेपाटण मध्ये झालेला पालखी सोहळा तुम्हाला सर्वांना माहिती असेल किती दिवस चालला होता आणि किती लोकांनी त्याचा लाभ घेतला किंवा त्या दर्शन घेतलं किंवा तो मोठा सोहळा आपल्या खारेपाटण मध्ये झाला. याच्यामध्ये सुद्धा शेठचा पुढाकार आहे. असे आपले मधुकर शेठ गुरव आणि लिखिते साहेब आपल्याला आज पाहुणे लाभलेत. हे पाहुणे तुमच्या समोर आणण्याचा उद्देश आमचा एकच असतो की अशा मोठ्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, त्यांचे काहीतरी गुण तुम्ही घेतले पाहिजेत. म्हणून आपण हा कार्यक्रम करताना कुठलाही कार्यक्रम करताना प्रमुख पाहुण्यांना मुद्दाम इथं निमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद कोकाटे सर. आपण अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मान्यवरांचा परिचय करून दिलेला आहे. आज अतिशय उत्तुंग अशी आपापल्या क्षेत्रामधील व्यक्तिमत्व आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहेत याची आम्हाला ओळख पटलेली आहे. यानंतर आपल्या प्रशालेचे प्राचार्य संजयजी सानुप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील महनीय व्यक्ती आणि माझे विद्यार्थी मित्र, प्रमुख पाहुण्यांना आपल्या शाळेचा परिचय, आपला परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खूप जुन्या काळात आपल्या शाळेची स्थापना झाली आहे आपण जाणता. स्वातंत्र्यानंतर लगेचच 1947 नंतर आपली संस्था स्थापन करणारे, आपली शाळा स्थापन करणारे ग्रामस्थांच्या मदतीनं थोर स्वातंत्र्य सैनिक श्री गुरुवर्य पेंढारकर सर यांनी ही शाळा 1953 साली सुरू केली. जेव्हा रत्नागिरी पासून सावंतवाडीपर्यंत मध्ये कुठलंही शाळा, एवढी मोठी शाळा नव्हती. जवळपास 180 ते 200 किलोमीटरच्या मध्ये एवढं मोठं हायस्कूल किंवा एवढी मोठी शाळा कुठेही नव्हती. ती स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सर जे आपले आद्य मुख्याध्यापक त्यांनी या ठिकाणी सुरू केली. बरीच वसतिगृहापूर्वी इथे होती. ग्रामीण भागामध्ये निकिते साहेब या ठिकाणी 4 वसतिगृह होते. समाज कल्याण विभागाचं वसतिगृह जिथे विद्यार्थी राहायचे, मुलींचं वसतिगृह, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह, असे एकूण 4 वसतिगृह या ग्रामीण भागात त्या काळात सुरू होती. आणि या वसतिगृहामध्ये शिक्षण घेणारे गोव्यापासून इकडे रत्नागिरी महाडपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. आणि आज तेच विद्यार्थी परदेशामध्ये, आपल्या देशामध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत. खूप सारे विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन याच ग्रामीण परिसरातून गेलेले आहेत आणि त्या शाळेचा परिचय करून देण्याची जबाबदारी. आता परिचय आपले एक पाहुणे आहेत मधुशेठ गुरव साहेब, त्यांना पूर्णपणे माहित आहे, ते साक्षीदार आहेत या घटनेचे. आणि अगदी लहानपणापासून त्यांनी ही शाळा आणि शाळेचा विकास बघत आलेले आहेत. आज त्यांचं वय 75च्या पुढे आहे. निकिते साहेबांचं वय 85च्या पुढे आहे. आता सांगितलं कोकाटे सरांनी की खूप ऊर्जा, प्रचंड ऊर्जा घेऊन आलेली अशी एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत, आपल्या समोर आहे. आपल्या लक्षात पण येणार नाही त्यांचं काम, किती मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आपण APJ अब्दुल कलाम सारखं नाव शास्त्रज्ञ म्हणून घेतो, जगदीशचंद्र बोस सारखे लोक असतील त्यांचं नाव शास्त्रज्ञ म्हणून घेतो, किंवा बरेच काही युरोपियन काही शास्त्रज्ञ असतील त्यांची नावं आपल्याला माहित असतील. असे काही मोजकी नावं आपल्याला माहित आहेत आपल्या भारतातली की जे शास्त्रज्ञ झाले. आणि आपण सायन्स शिकतोय. आता तुम्ही सायन्स शिकताय की नाही? मग सायन्स शिकल्यानंतर आपल्याला बरंच मोठं संशोधन करता येतं. याचं एक मूर्तिमंत आणि समोरचं उदाहरण आहे. अगदी आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असणारे निकिते साहेब, कोकाटे सरांनी सांगितलं तसं मुंबई सोडून, मुंबईच्या गर्दीला कंटाळून ग्रामीण भागात एका स्वच्छ हवेत निसर्गरम्य परिसरात एक बाग फुलवण्याचं काम आणि शेती करण्याचं काम आणि इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि ऊर्जा देण्याचं काम ते करतात असं मी म्हणेन. आणि इथले शेतकरी आता कंटाळलेले आहेत, पारंपरिक शेती करून, भात शेती करून ते सोडून देतात. परंतु निकिते साहेबांनी रिटायरमेंट नंतर इथे येऊन आपल्यासाठी एक आदर्श घालून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
निश्चितच ही बाब कौतुकास्पद आहे. मी तुम्हाला खास त्यांच्या बागेत एके दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना निकेत साहेब मी घेऊन येणार आहे. तुम्ही तिथे काय परिसर कसा सजवलेला आहे किंवा कसं केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना दाखवणार आहे आणि तुम्हालाही तो आवडेल. तुम्हालाही त्यातून नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल. गुरव साहेबांना मी आमच्या शाळेविषयी काही सांगणार नाही कारण त्यांना संपूर्ण इतिहास आपल्या शाळेचा माहीत आहे. त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतो आणि आपल्यात आपण सुधारणा केल्या पाहिजेत. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो. आपण लहान आहोत, आपलं वय वाढत जाईल तसं आपल्या शारीरिक कक्षा, बौद्धिक कक्षा, मानसिक कक्षा जरा थोड्याशा रुंदावतात आणि आपलं वय जरा भरकटण्याचंही नंतरच्या काळात असू शकतं. आता तुम्ही लहान आहेत त्यामुळे तुमच्या काही एवढं लक्षात येत नाही, परंतु काही चुकीच्या गोष्टी आहेत. आता आपलं लक्ष, आपण विद्यार्थी म्हणून आपलं काम काय आहे, शिक्षण घेणं हे आपलं काम आहे. आणि एकदा का जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्ही निकेते साहेबांसारखे सायंटिस्ट होणार. एखादा चांगला व्यावसायिक, चांगलं कदाचित मधुशेठ गुरव साहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी खूप मोठं एम्पायर, साम्राज्य इथे स्थापन केलेलं आहे. हॉटेलिंग पासून, हॉटेल व्यवसायांपासून इतर शेती व्यवसायापर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्यांचं अजून जरा चांगलं शिक्षण झालं असतं कदाचित तर खूप मोठा महाराष्ट्राला एक आदर्श त्यांनी घालून दिला असता असं मला माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे आपण आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करू, मग एक भविष्यातला एक जबाबदार नागरिक बनण्याचं काम हे आपलं आहे. हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवावं. गुरव शेठच्या बाबतीत हेच म्हणेन, त्यांनी जसं आता कोकाटे सरांनी सांगितलं, मंदिर, कालभैरव मंदिर 72 खेड्यांचा महाधिपती किंवा देवस्थान आहे. 72 गावातून किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून बऱ्याच गावातले भाविक इथे येतात आणि त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी गोळा करून आणि कमी पडलेला निधी स्वतः घालून, पण हे काम मी पूर्ण करणारच अशी त्यांची भीष्म प्रतिज्ञा होती. मग तुम्ही नाही मदत आली तरी चालेल, पण माझ्याकडे जे स्वतःकडचे पैसे मी घालून हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती असणारं मंदिर आहे ते मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार. आणि ते त्याने करून दाखवलं. हे साधी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर दुसरंही एक दुर्गादेवीचं मंदिर त्याने पूर्ण केलं. लोकांची मदत घेतली, लोकसहभाग घेतला, स्वतः तिथे निधी गुंतवला आणि आपला खारेपाटणचा ऐतिहासिक किल्ला जो आहे, ज्याच्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होतंय, जसं आपल्या शाळेवर सध्या होतंय, शासनाकडून आपल्याला कुठलाही निधी मिळत नाही, तसं किल्ल्याच्या बाबतीत ही तीच परिस्थिती झाली. आता सध्या मधुशेठ गुरव यांनी तो एक उपक्रम हाती घेतलेला आहे की आपला जो शिवकालीन किल्ला होता, त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत त्या ठराविक गोष्टी इतिहासापासून, इतिहास काळापासून बऱ्याच वर्षापासून इथे टिकून आहे. त्यामध्ये कालभैरव मंदिर असेल, दुर्गादेवी मंदिर असेल, खारेपाटणचा किल्ला असेल आणि शेवटचा त्याच्यावर कळस म्हणून आपले खारेपाटणचं हायस्कूल असेल. ह्या ज्या काही ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांच्याकडे मधुशेठ गुरव लक्ष देत आलेले आहेत आणि आमच्यावर सुद्धा त्यांची कृपादृष्टी व्हावी एवढीच मी इच्छा व्यक्त करेन आणि या ठिकाणी थांबेन. थँक्यू. धन्यवाद सानप सर. आपण अतिशय उत्कृष्टपणे आपल्या शाळेचा इतिहास आणि मान्यवरांकडे ज्या अपेक्षा आहेत त्याही व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर पुढील जो प्रमुख कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण समारंभ, त्या पारितोषिक वितरण सूत्रसंचालनाची जबाबदारी मी आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक कापसे सर यांना विनंती करतो की त्यांनी सांभाळावी. नमस्कार. आजच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी यांचं मी पुनश्च स्वागत करतो. आपला आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाचा, त्या कार्यक्रमाकडे वळतो. विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक विनंती आहे, कारण बक्षिसांची संख्या जास्त आहे, सुमारे 500 बक्षिसं आहेत आणि कोणीही कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ न करता उच्चार किंवा अनाउन्समेंट इथून झाली की लगेचच इथे समोर जो प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे तिथंच यायचं आहे आणि आपापली बक्षिसं स्वीकारायची आहे. सुरुवातीला सांघिक खेळातील विजेत्यांना बक्षिसं दिली जातील आणि त्यानंतर वैयक्तिक
खेळ जे आहेत झालेले त्याच्यामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांक मिळवलेले आहेत त्यांना बक्षिसं प्रदान केली जातील. सुरुवातीला खो खो या खेळामध्ये विजेता संघ जो ठरलेला आहे प्राथमिक गटामध्ये मुलींच्या, त्यामध्ये इयत्ता 6वीच्या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. यामध्ये अस्मी गुराव, अनुश्री सरवणकर, वेदिका पवार, वेदिका दावडे, सानवी जामसांडेकर, सिद्धी जामसांडेकर, अदिती मण्यार, अदिती सरवणकर या संपूर्ण संघाने लगेच उठायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या विजेत्या संघासाठी. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. इयत्ता 7वीचा संघ आहे. या संघातील सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. अथर्व गुरव, राहुल अडुलकर, समर्थ जाधव, ओंकार सावंत, समर्थ लोकरे, मयुरेश दर्पे, राजू पटेल, सफवान काझी, आदित्य हरियाण, मनप्रीत खोसला, देवराम कांबळे आणि विशाल कावळे. अभिनंदन. कबड्डी संघातील विजेत्या संघाला या ठिकाणी बोलवलं जात आहे. इयत्ता 9वी अ हा संघ विजयी झाला होता. या संघातील खेळाडूंनी लगेच या ठिकाणी समोर यायचे आहे. सुजय पवार, रुद्र सरफरे, साई शिंगाळे, अथर्व मोरे, गौरव मोरे, सूरज पाटील, वेदांत सप्रे, ओंकार सावंत, अथर्व पवार, तेजस प्रभू. धन्यवाद. यानंतर कबड्डी संघ विजेता संघ आहे इयत्ता 11वी टेक्निकल ज्युनियर कॉलेज विभाग. कबड्डी संघ जो आहे विजेता 11वी टेक्निकलचा, त्या संघाने या ठिकाणी लगेच यायचं आहे. यश पाटील, आयुष पत्यान, मोहित मोरे, अमेय पत्यान, सुशांत पाजवे, आर्यन मणियार, आदर्श खांडेकर, मयूर पवार, गौरव कुशाळ आणि रेहान माली. कबड्डी संघ जो आहे 8वी अचा विजेता संघ यांनी तयार व्हायचा आहे. 8वी अ कबड्डी मुली विजेता संघ होता. यामध्ये त्रिवेणी परब, दिया तावडे, जागृती तावडे, रिया वागरे, तेजस्वी विशाळ, संस्कृती गुरव, समीक्षा जेजे, साक्षी घाट, हर्षदा नाके. 8वी अचा विजेता संघ आहे मुलींचा कबड्डी. या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 12वी विज्ञानचा कबड्डी संघ विजेता झाला होता. मुली सलोनी, रहिमान मुजावर, तन्वी भालेकर, अमृता पांजा, कृपा पाटील, तृप्ती कांकेकर, संपदा नर व सायली पाचपे. व्हॉलीबॉल ही स्पर्धा आली होती. यामध्ये 12वी सायन्सचा जो क्लास आहे तो विजयी झाला होता. या संघाने लगेच या ठिकाणी यायचं आहे आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये 12वी सायन्सचा वर्ग विजेता झालेला आहे. अभिनंदन. यामध्ये काझी, फिरोज, जाधव राजेश आणि इतर विद्यार्थी आहेत. फक्त 2 विद्यार्थी या ठिकाणी सह्य होते. जे सगळे विद्यार्थी त्यांनी यायचे आहे पटकन. प्रमुख पाहुणे मधुशेठ गुराव यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. मनपूर्वक अभिनंदन. बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम आलेले खेळाडू आहेत नरगिस जवेरिया, फैसल खासी, चिन्मय गुरव, ऋतुजा गायकवाड, दुर्वेश नानिवडेकर व हर्षदा झगडे. दरम्यान आपल्या बालक शिक्षक संघाच्या सिके मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या सोहळ्यासाठी. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व आदरणीय सानप सर यांना विनंती करतो त्यांनी सिके मॅडम यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. फोटो घे ना. विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन, मान्यवरांचे आभार.
मधुशेठ गुरव यांच्या हस्ते या ठिकाणी चिन्मय गुरवला बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस देण्यात येत आहे. यानंतर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जे पटकावलं आहे त्या खेळाडूंचे नाव वाचतो तुम्ही. प्रियदा गुरव, संकल्प मांजलकर, ताजिम पटेल, राधा ठाकूर देसाई, सिद्धार्थ पाडवी आणि गौरी सरवणकर. इकडे बघा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांचे नाव मी वाचतोय. अहमद पावसकर, समर्थ जाधव, गीतांजली मांडवकर, निनाद तावडे, पूनम चांदेकर, दीक्षा चिके आणि यश सुतार. लिखिते सर यांच्या हस्ते या विजेत्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन आणि भेटवस्तू देऊन त्यांना गौरवण्यात येते. टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूंसाठी. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर कॅरम स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले खेळाडू आहे हर्ष लाड, नारागिस जवेरिया, मधुरा सरवणकर, इम्रान चौगुले आणि सृष्टी पतिया. या खेळाडूंनी त्वरित या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्यामध्ये 11वी सायन्स यातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला होता. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे रोनक डोंगरकर, हर्ष लाड, दुर्वेश नानिवडेकर आणि अभिनव हरियाण. हे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले आहेत. वेगवेगळ्या गटातले खेळाडू आहेत. थोडा वेळ वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांना एकत्र बोलवतोय. हे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत बुद्धिबळ स्पर्धेतले. आणि याच्यामध्ये ऋतुजा करंदीकर ही पण आहे. ऋतुजा करंदीकर या ठिकाणी लगेच यायचं आहे. या ठिकाणी देसाई साहेबांच्या हस्ते आपले संचालक विजयजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण या गुणी खेळाडूंना प्रमाणपत्र आणि या ठिकाणी भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करत आहोत. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उपविजेते जे ठरलेले आहेत ते खेळाडू आहेत मानसी तावडे, रवी अडुळकर, साहिल पाटील, रितेश गायकवाड व प्राजक्ता ठाकूर देसाई. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. पुढे ऍथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 5वी ते 7वी गटामध्ये 100 मीटर धावणे मुली या कॅटेगरीमध्ये ऋतुजा गायकवाड व देवयानी दिवाळी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यांनी समोर यायचं आहे लगेच. 200 मीटर धावणे ऋतुजा गोरक्षनाथ गायकवाड प्रथम, वेदिका अनिल पवार द्वितीय आणि देवयानी दिवाळी तृतीय. आदरणीय संचालक कांबळे सर यांच्या हस्ते या गुणी खेळाडूंना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. 200 मीटर धावण्यामध्ये ऋतुजा गायकवाड आहे, वेदिका पवार व देवयानी दिवाळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेले आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर 400 मीटर धावणे या कॅटेगरीमध्ये वेदिका तावडे, ऋतुजा गायकवाड व सानिया जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेले आहे. या ठिकाणी आदरणीय सानप सर यांच्या हस्ते या खेळाडूंना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर 800 मीटर धावणे या कॅटेगरीमध्ये सानवी संदीप जामसंडेकर, आनम खान व श्रावणी नेमकरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. आदरणीय संचालक आणि आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सहसचिव राजेंद्र वरुणकर साहेब यांच्या हस्ते या खेळाडूंना या ठिकाणी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. या ठिकाणी नंतर 5वी ते 7वी या गटामध्ये 100 मीटर धावणे मुलगे यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. मयुरेश राजेंद्र दर्पे, ताजिम पटेल, राहुल अडुळकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आदरणीय चिके मॅडम
चिके मॅडम यांच्या हस्ते आपण यांना या ठिकाणी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. या ठिकाणी चिके मॅडम यांच्या हस्ते या खेळाडूंना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. थोडासा आपण इथं ब्रेक देतो आहोत. उरलेली जी सर्टिफिकेट्स आहेत ती विजेत्यांना ह्या ब्रेक नंतर किंवा हा कार्यक्रम आता जो सुरू आहे त्याच्यामध्ये थोडा ब्रेक देतोय आणि नंतर आपण उत्तरार्धात या ठिकाणी ती बक्षीस वितरित करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी मी पुढील सूत्र शेटे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. विज्ञान संशोधक श्री शरद लिखिते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला आधीच सांगून ठेवलं होतं की मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे फंडामेंटल म्हणजे मूलतत्व असं जे आहे त्याचं एक संशोधन केंद्र होतं सुरुवातीला आणि अजूनही आहे. आणि त्यातूनच आपले भाभा ॲटॉमिक रिसर्च किंवा आता सध्या चंद्रयान वगैरे यांच्या चाललेलं रिसर्च आहे ते इथूनच स्टार्ट झालं. तेव्हा ही जननी आहे ह्या टाटा इन्स्टिट्यूटची. तर त्यामध्ये मी काम करत होतो. त्या निमित्ताने मी तुम्हाला 2 मुलांना एक शब्द सांगतोय की एक अतिशय चांगली प्रथा होती की संशोधन करणाऱ्यांनीच आपली उपकरणं तयार करायची, बाहेरची विकत घ्यायची नाही. तर नंतर प्रथा बदलली, पण त्यामुळे खरोखरचं संशोधन हे स्वतःच उपकरण तयार केल्यानंतर, इन्स्ट्रुमेंट तयार केल्यानंतर ते आपल्याला जास्त फायदेशीर होतं. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटमधलं आणखी काही 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की तिथे कुठलाही शिपाई म्हणजे हे फाईल लिहून दे, ती फाईल लिहून दे असं कोणी नव्हतं. प्रत्येक सायंटिस्टनी किंवा जो कोणी ऑफिसर असेल त्यांनी ती फाईल परचेस किंवा असे जे डिपार्टमेंट्स होते जिथे आपली उपकरणं बारीक सारीक जी लागायची ती आपण स्वतः फाईल लिहून द्यायची, तिथं कोणी नसायचं. तसंच साफसफाई करणारे पण अतिशय थोडे होते. कधी कधी आम्हालाच साफसफाई करायला लागायची. कोणी जर गेस्ट येणार असतील तर त्यावेळेस आपण वाट नाही बघायची की बाबा आपलं साफसफाई नाही, तसंच घाण लोकांना प्रदर्शित नाही. तसेच तिथले डेप्युटी डायरेक्टर होते ते स्वतः प्रत्येक आपल्या टॉयलेटमध्ये जाऊन बघायचे स्वच्छता आहे की नाही. म्हणजे त्यांचं काम काय होतं, मोठं होतं, पण टॉयलेट पहिलं बघणं. तर अशी म्हणजे काही गोष्टी आहेत. नंतर तुम्हाला आणखीन सांगायचं म्हणजे की वातावरण अतिशय खेळीमेळीचं होतं. हा ऑफिसर आणि तो लॅब असिस्टंट यांच्यामध्ये काही हे नसायचं, वर खाली म्हणजे हुद्द्याच्या ह्याच्यात त्याचा काही संबंध नव्हता. तो चांगलं काम करतो ना तर त्याच्यासाठी आणि टाईम 9 ते 5 असं काही टाईम नव्हतं. प्रोफेसर स्वतः येऊन पाया पडायचे की बाबा आज महत्त्वाचं काम आहे, रात्रभर झालं तुला थांबायला लागेल. तो लॅब असिस्टंट काम करायचा. ही कामाची जी स्वतःची जी होती त्या पद्धती आता आपण विसरत चाललेलो आहोत. तेव्हा ह्या मुलांसाठी म्हणून मला जरा योग्य वाटल्या म्हणून मी तुम्हाला सांगतो. एवढंच बोलायचं आहे मला मुलांसाठी. धन्यवाद सर. आपण आपले जे मनोगत किंवा आपले जे अनुभव आहेत आपल्या नोकरीच्या दरम्यानचे, संशोधन कार्याच्या दरम्यानचे, ते आमच्या मुलांसमोर मांडला. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आपल्या खारेपाटण गावचे उद्योजक हॉटेल व्यावसायिक मधुकर शेठ गुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित
शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी या सर्वांचा मी आभार मानतो. बोलण्यापेक्षा काम करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा असतो असे मधुकर शेठ गुरव मात्र त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं 2 शब्द जरी आभार जरी व्यक्त करायला ते आले तरी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आजच्या या माध्यमिक आणि ज्युनियर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर आजचे प्रमुख अतिथी आदरणीय लिखित साहेब, दुसरे प्रमुख पाहुणे आमचे आदर्श आणि मार्गदर्शक श्री मधुशंकर गुरव, या संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, या संस्थेचे संचालक आणि सहसेक्रेटरी राजू वरुणकर, या संस्थेचे संचालक सन्माननीय विजय देसाई, या संस्थेचे संचालक सन्माननीय एडी कांबळे सर, या प्रशासनाचे मुख्याध्यापक सन्माननीय सानप सर, पर्यवेक्षक सन्माननीय राऊत सर, सन्माननीय वारंगे सर, कोकाटे सर, चिक्के मॅडम, सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी, आपण सर्व विद्यार्थी, खरं त्या कार्यक्रमाला खरा कार्यक्रम विद्यार्थ्यांचं गुणगौरव करणे आहे आणि वेळेअभावी किंवा संख्येअभावी यथोचित सन्मान आपल्याला करता येत नाही. परंतु आपले विद्यार्थी या शिक्षणाबरोबरच इतर कलागुणात प्रावीण्य मिळवत आहेत आणि खरे त्याचं ऐकवान आमचे जे सगळे शिक्षक वर्ग आहेत. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे मी श्रेय त्यांना देईल आणि निश्चितच आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस मिळालेले आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि ज्यांना बक्षीस मिळालेले नाही त्यांनी सुद्धा प्रयत्नवादी राहून आपण पुढील वर्षी कसं ह्याच्यामध्ये येऊ शकतो, स्पर्धेमध्ये प्रथम येऊ शकतो, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांची खरं तर ओळख आता अनेक जणांनी करून दिली. आपले मधुशेठ गुरव यांच्याबद्दल एक गोष्ट मी सांगणार आहे. तर त्याबद्दल अनेक त्यांच्या गोष्टी तर सांगण्यात आल्या, परंतु गेली 10-12 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना या कालव्यबंधाचं काम सुरू असताना, काम अर्धवट स्थितीत असताना त्यांची तब्येत ढासळली. अचानक काम तर अर्धवट, करोड रुपयाचं काम हाती घेतलेलं आणि त्यांना अतिशय अशा बायपास सारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. आम्ही तर संपूर्णपणे डळमळीत झालो की पुढे कसं होणार. 2-3 महिने ते काम पूर्णपणे बंद होतं. 2-3 महिन्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो. म्हणजे आता हे आपलं जे बजेट आहे ते आपण कमी करूया आणि थोड्या बजेटमध्ये आपण पुढचं उर्वरित काम आपण पूर्ण करूया. त्यावेळी त्याने त्या परिस्थितीचं आम्हाला स्पष्ट सांगितलं, मी काही बोलायचं नाही, जे मंदिर ठरलेलं आहे तसंच होणार, तुम्ही फक्त थांबा. आणि 2 महिन्यानंतर त्याने स्वतः येऊन पुन्हा त्याने त्या जोशात आणि जोरात काम त्याने चालू केलं आणि आज प्रचंड जे मंदिर आपल्याला दिसतंय त्याचं खरंच श्रेय मी त्यांनाच देईन. जरी ग्रामस्थांनी मदत केली असली तरी आमचे प्रेरणास्थान आहे. अनेक मंदिरं त्यांनी आज गावामध्ये जीर्णोद्धार करून नवीन केली. भारतीय संस्कृतीमध्ये खरं तर समाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि सर्व धर्माचे लोक गुन्हा घडून जाण्यासाठी
मंदिराचं स्थान सुद्धा तसंच महत्वाचं आहे. ते मशीद असेल किंवा चर्च असतील किंवा मंदिर असतील, कोणतीही समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी या गोष्टींची फार गरज असते. ते काम करता येतं, म्हणून तेवढंच शाळेच्या इमारती सुद्धा तेवढ्याच सुंदर आणि देखील दिसायला पाहिजे अशी आमची भावना आहे. अनेक मंदिरांवर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे आणि ह्या शाळेच्या भिंती सुद्धा एखादं नाव त्यांनी आपलं कोरावं असं मी विनंती करतो. मी इथे टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लोकेश साहेब. ज्युनियर कॉलेजचे क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता संघ आहे, त्यांनी बक्षीस स्वीकारलेलं आहे, पण त्यांनी जरा इथं पुढे यायचं आहे. ट्रॉफी द्यायची आहे. त्याच्यासाठी ज्युनियर कॉलेज जे विद्यार्थी आहेत, उपविजेते असतील तरी चालतील, जे 11वी सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी इथं पुढे यायचे. पटकन या जरा. आजचे प्रमुख उपस्थिती मधुशेठ गुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. मुलींचा जो खो खो गट विजेता होता, 9वी 10वीचा खो खो गट, 5वी ते 7वीचा खो खो गटाचा विजेता आहे, त्यांनी सुद्धा जरा ताबडतोब इथे यायचं आहे. लवकर या जरा. त्यानंतर सर्व बक्षीस पात्र विद्यार्थी इथंच बसायचे. मान्यवरांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना इथून प्रस्थान करायचं आहे, परंतु उपस्थित जे मान्यवर असतील, शिक्षकवृंद आहे, त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला बक्षीस प्रदान करण्यात येतील. धन्यवाद. या ठिकाणी आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. यानंतरची सूत्र कापसे सर सांभाळतील. गडबड करू नका, शांत राहा, कोणी बोलायचं नाही. वैष्णवी, वरुणकर सर, लोके सर यांनी, तसेच गुरव सर, कानाकर सर यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. विनंती आहे आपल्याला की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर पाचवी ते 7वी या गटामध्ये 100 मीटर धावणे मुलगे, या गटामध्ये 200 मीटर धावणे या गटामध्ये मयुरेश दर्पे, सफवान काझी, मानव कांबळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या गुणी विद्यार्थ्यांनी लगेच व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कोकाटे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे.
कोकडे सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपल्या विद्यार्थ्यांना गौरवावे. प्रमाणपत्र व भेटवस्तू असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. टाळ्या वाजवायच्या जरा जोरांनी. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर 400 मीटर धावणे मुलगे या प्रकारामध्ये मयुरेश टर्पे, सफवान काझी व दिव्यांग कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक मान्य राऊत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करावा. मयुरेश, सफवान व दिव्यांग हे आमचे गुणी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी भेटवस्तू व प्रमाणपत्र असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. टाळ्या वाजवते जोरात. अभिनंदन. यानंतर 800 मीटर धावणे या प्रकारामध्ये समर्थ जाधव, मयुरेश दर्पे व आदित्य हरियाण या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक वारंगे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते या दोन्ही खेळाडूंचा गौरव करावा. या ठिकाणी टाळ्या वाजवायचे जोरात. अभिनंदन. यानंतर 5वी ते 7वी रिले 400 मीटर या गटामध्ये मयुरेश दर्पे, समर्थ लोकरे, सफवान काझी व राहुल अडुळकर यांनी विजय पटकावलेला आहे. या खेळाडूंना या ठिकाणी आपल्या अलग शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा चिके मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. चिके मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करावा. टाळ्या वाजवायच्या जरा जोरामध्ये. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. त्यानंतर 400 मीटर रिले या प्रकारामध्ये मुली सहभागी झाल्या होत्या. आदिती मन्यार, वेदिका तावडे, सिद्धी जामसंडेकर व सान्वी जामसंडेकर या विद्यार्थ्यांनी समोर यायचे आहे. आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शेटे सर यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात येतो आहे. प्रमाणपत्र व भेटवस्तू असं या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप आहे. काय वाजवते या मुलींसाठी खूप खूप अभिनंदन. प्रमाणपत्र व भेटवस्तू असं या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर लांब उडी या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहेत सान्वी जामसंडेकर, श्रुती जामसंडेकर, सुजल भालेकर व ताजिद पटेल. या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. ज्येष्ठ शिक्षिका भोर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. सान्वी, श्रुती, सुजल व ताजिद भेटवस्तू व प्रमाणपत्र असं या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप आहे. या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. त्यानंतर द्वितीय क्रमांक लांब उडी आदिती मण्यार, अनुक्षा पत्यान, सूरज पाटील व समर्थ जाधव द्वितीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आहेत लांब उडीमध्ये. गुरव सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांना गौरवणार आहोत. गुरव सर. छान फोटोसाठी पोज द्यायचे आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर तृतीय क्रमांक लांब उडी वेदिका गावडे, श्रावणी गुरव, आदेश हरियाण, राहुल अडुळकर व ओम जाधव या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. महेंद्रे मॅडम बक्षीस विभाग सांभाळणाऱ्या आमच्या आदरणीय
महिंद्रे मॅडम यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येत आहे. प्रमाणपत्र व भेटवस्तू या माध्यमातून त्यांचा गौरव केला जातोय. टाळ्या वाजवायच्या या मुलींसाठी. वेदिका, श्रावणी, आदेश, राहुल, ओम खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद महेंद्र मॅडम. पुढील क्रीडा प्रकार आहे लांब उडी. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत अहमद मुकादम, तन्वी तोडकर, सार्थक कुलकर्णी. यांनी लगेच पुढे यायचं आहे. कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी अमृते मॅडम, आपला बक्षीस विभाग सांभाळणार आदरणीय अमृते मॅडम यांच्या हस्ते या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. मनपूर्वक अभिनंदन बेटा. सर्वांनी शांत राहायचं आहे. काय वाजवायचे मात्र जोरात. धन्यवाद मॅडम. यानंतर द्वितीय क्रमांक लांब उडीमध्ये जो पटकावलेला त्याची नाव असतो विराज सुतार, सायली पाचडे व प्रणव पवार. यांनी लगेच स्टेजवर यायचंय. आदरणीय वरणकर सर यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना गौरवणार आहोत. वरणकर सर यांनी पुढे यायचं आहे. प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद वरणकर सर. यानंतर लांब उडी या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आहेत अमान मालपेकर, स्वरूपा पाडावे व गौरव वाडेकर. या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचे आहे. खूप खूप अभिनंदन. वेळ फुकट न घालवता लगेच यायचं आहे. आदरणीय लोकेश सरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. लोकेश सर. अमान व स्वरूपा गौरव आलेला नाही वाटतं. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. नंतर 100 मीटर धावणे 8वी ते 10वी गट या क्रीडा प्रकारामध्ये श्रुती जामसंडेकर, केतकी जाधव, समीक्षा जेते, साहिल पाटील, प्रतीक धुळक, शिवम शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक पटकावलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी स्टेजवर जायचं आहे. आपल्या कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय कानाकर सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला जातोय. कानाकर सर. शांत राहायचं आहे कॉलेजच्या मुलांनी. या आपल्या कुणी विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. फोटोसाठी जरा एक छान पोज द्यायचे. दोन इकडे राहा. अरे इकडे खुली सर मध्ये राहा. मध्ये राहा. ठीक आहे. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये त्रिवेणी परब, श्रावणी गुरव, दीक्षा धुरी, सौरभ तावडे, साहिल पाटील, राज उनाळकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांनी समोर यायचं लगेच. आपल्या माध्यमिक विभागाचे अतिशय हरहुन्नरी आणि या ठिकाणी आपले YouTube चॅनल सांभाळणारे आमचे आदरणीय हरियान सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातोय. आदरणीय हरियान सर यांनी पुढे यायचे आहे. हरियान सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आपण हे जे सगळे कार्यक्रम होतात ते आपण घर बसल्या बघतो. आपणच नाही तर सगळे देश विदेशातले लोक बघतात. त्याची जी जबाबदारी आहे ती हरियान सर यांनी स्वस्फूर्तीने स्वीकारलेली आहे आणि ते अतिशय मनपूर्वक हे काम करतात. या विद्यार्थ्यांबरोबरच
आमच्या आदरणीय हरियाण सरांचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे, अभिनंदन आहे. त्यानंतर 400 मीटर धावणे या प्रकारामध्ये ऋतुजा कदम, अनुष्का दुवाळी, संस्कृती गुरव, वैभव विसे, आदेश हरियाण व प्रतीक झुळक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. आदरणीय परिरक्षक राऊत सरांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. आदरणीय राऊत सर, या विद्यार्थ्यांसाठी एक जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर 800 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 800 मीटर धावणे या प्रकारामध्ये राज उन्हाळकर, वैभव विसे, साहिल पाटील, सूरज पाटील, अथर्व मोरे, अभिषेक हरियाण, वैभव विसे, त्रिवेणी परब या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांना आदरणीय संगीत शिक्षक पेंडुरकर सर यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. आदरणीय पेंडुरकर सर यांना विनंती आहे की त्यांनी या गुणी विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते गौरवावं. शांत राहायचं सर्वांनी, काय वाजवायचे जोरात. प्रमाणपत्र नंतर तुम्ही चेक करून घ्या, सध्या फोटोसाठी मला पटकन उभं राहायचं आहे. वेळ न दवडता आपण या ठिकाणी उभं राहायचं आहे. अजून खूप बक्षिसं देणं बाकी आहे, त्याची जाणीव आणि भान आपण सर्वांनी ठेवूया आणि लवकरात लवकर करा. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर रिले 8वी ते 10वी गट यामध्ये समीक्षा जेते, जागृती तावडे, संस्कृती गुरव व सुजल भालेकर हर्डल्स यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांनी समोर लगेच यायचं आहे. या ठिकाणी आदरणीय गुरव सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. समीक्षा, जागृती, संस्कृती, सुजल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा. यानंतर हर्डल्स हा क्रीडा प्रकार यावर्षी आपण यावर्षी पहिल्यांदा नव्याने सुरू केला आणि त्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये आदेश हरियाण, चेतन कावळे, अनुष्का पतियान, हर्षदा नाके व श्रुती दामसंडेकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या शिक्षक पालक संघाच्या खजिनदार चिके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लगेच या खेळाडूंना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांची पाठ ठोकवायची आहे. जोरदार टाळ्या या विद्यार्थिनीसाठी. पुढील बक्षीस आहे ज्युनियर कॉलेज विभागातली 100 मीटर धावणे मुलगे. मुलांनी तयार आहे. विराज सुतार, अहमद मुकादम व अनिश जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांना भोर मॅडम यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करत आहोत. भोर मॅडम या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित गौरव करत आहे. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर 100 मीटर मुली ज्युनियर कॉलेज यामध्ये दिशा इस्वलकर, सायली पाष्टे व स्वरूपा बाडावे मुलं शांत राहायचं आहे.
5 मिनिटं. नाहीतर कार्यक्रम बंद करणार. 5 मिनिटं आहेत ना सर. 5 मिनिटं आहेत ना. 5 मिनिटं आहेत फक्त झोपायला. फक्त 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे. कोणी गडबड करायची नाही आणि सर कोणी बाहेर सोडू नका मुलांना प्लीज. फक्त 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे. त्यामुळे शांतता राखा, संयम ठेवा. फक्त 5 मिनिटांमध्ये पुढील कार्यक्रम संपतोय. दिशा, सायली आणि स्वरूपा खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी आदरणीय वरुणकर यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करतोय. या सगळ्या विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आणि इंग्रजीचे तज्ज्ञ प्राध्यापक आदरणीय वरुणकर सर यांच्या हस्ते या ठिकाणी या मुलींचा गौरव होतोय. यानंतर 200 मीटर धावणे मुलगे विराज सुतार, अहमद मुकदम व विशाल राऊत यांनी लगेच पुढे यायचं आहे. पाडवी सर क्रीडा शिक्षक या सर्व क्रीडा स्पर्धांमागील सूत्रधार पाडवी सर आणि भिसे सर. ओके, पाडवी सरांनी या ठिकाणी लगेच यायचंय, लगेच वेळ नाहीये. पाडवी सरांच्या हस्ते या गुणी खेळाडूंना आपण प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. विराज, अहमद व विशाल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद पाटील सर. यानंतर 200 मीटर मुली यामध्ये कावेरी कोंडविलकर, सायली पाचडे व दिशा इस्मलकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेले आहेत. भिसे सर, आदरणीय भिसे सर यांना विनंती आहे की त्यांनी या मुलींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. भिसे सर, फक्त दिशा आली. दिशाला या ठिकाणी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करतायत भिसे सर. खूप टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार. त्यानंतर 400 मीटर धावणे मुलगे कोणाचं ते देऊन टाक. शरणय लाड, मयूर पवार व विराज सुतार 11वी सायन्स इलेक्ट्रॉनिक्स 11वी ब या वर्गाचे विद्यार्थी आहेत. यांना आदरणीय लोकेसर यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करतोय. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मित्रांसाठी. विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यानंतर 400 मीटर मुली या क्रीडापटामध्ये साक्षी तावडे आणि सायली पाचटे यांनी क्रमांक पटकावलेला आहे. तिला आदरणीय कानाकल सर यांच्या हस्ते आपण भेटवस्तू देतो आहोत आणि प्रमाणपत्र सोबत देतो आहोत. शांतना टेकणे खूप खूप अभिनंदन. यानंतर 800 मीटर धावणे मुले अनिश जाधव, विराज सुतार व रेहान मालिन यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेले. या ठिकाणी आपल्या आदरणीय भोर मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देत आहोत आणि त्यांचा गौरव करत आहोत. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे आपण. आणि विराज रेहान खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. यानंतर 800 मीटर मुली यामध्ये कावेरी कोंडविलकर व स्वरूपा पाडावे यांनी क्रमांक पटकावलेले आहेत. यांना आदरणीय पर्यवेक्षक राऊत सर यांच्या हस्ते तिला बक्षीस देण्यात येत आहे. प्रमाणपत्र व भेटवस्तू सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर मुलगे रिले हा क्रीडा प्रकार शैलेश पाष्टे, रितेश बोवड, साहिल करले व गुरुप्रसाद दिगंबर नाव चुकलं वाटतं नामिये या विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय चिके मॅडम यांच्या हस्ते आपण यांना हा पुरस्कार किंवा त्यांचा गौरव करतोय. भेटवस्तू आणि प्रमाणपत्र या स्वरूपामध्ये चिके मॅडमना विनंती आहे की या मुलग्याला या ठिकाणी आपण बक्षीस द्यायचं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर
रिले मुली हा जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यामध्ये सानिका वारिसे, तन्वी वाडेकर, समीक्षा मांजरेकर व कावेरी कोंडविलकर या ठिकाणी क्रमांक पटकवलेले आहेत. आपल्या बक्षीस विभागाच्या प्रमुख माननीय महेंद्रे मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करत आहोत. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर एक वेगळी स्पर्धा गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्पंदन 2024 ही स्वरवाद्यवादन, तालवाद्यवादन व गायन अशी एकत्रित स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. त्या विद्यार्थ्यांची नावं वाचतो मी, त्याने लगेच या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सुजल ठोसर तालवाद्यवादन, रोहित खांडेकर टाळ्या वाजवायचे आहेत. रोहित खांडेकर स्वरवाद्यवादन, दुर्वा इसवलकर स्पंदन 2024 गायन, आयुष मांगले तालवाद्यवादन, आर्या मोसनकर स्वरवाद्यवादन, दुर्वा चिके स्वरवाद्यवादन, ऋतुजा कदम स्पंदन 2024 गायन, अभिनव हरियाण स्वरवाद्यवादन, अनुष्का सुतार गायन व वादन. हे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत. आदरणीय पर्यवेक्षक राऊत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपले संगीत शिक्षक पेंडुरकर सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ही स्पर्धा खूप छान यशस्वी झालेली आहे. थोडे काही मुलं एका बाजूला, काही मुलं एका बाजूला असे राहा. मोठे बाहेर राहा, बारके आत राहून थांबा तुम्ही मध्ये. यानंतर तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. मुलांनी उठवायचं नाही. 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम इथं संपतोय. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी धन्यवाद. यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत दिशा इसवलकर स्पंदन 2024 गायन, अनुष्का ठोसर तालवाद्यवादन, सई लोकरे स्वरवाद्यवादन, केतकी जाधव स्पंदन गायन, ऋतुजा गायकवाड स्वरवाद्यवादन, अनुष्का पतियान स्पंदन 2024 गायन, सिफा खान 2024 गायन, राधा ठाकूर देसाई स्वरवाद्यवादन, राधा ठाकूर देसाई स्पंदन 2024 गायन आणि अनुश्री सरवणकर स्पंदन 2024 गायन. या विद्यार्थ्यांना आदरणीय संगीत शिक्षक पेंडुरकर सर यांनी फोटोची वगैरे दुसऱ्यावर देऊन या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कौतुक करण्यासाठी त्यांचं या ठिकाणी यायचं आहे. या विद्यार्थ्यांना नाही मिळालं प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे आदरणीय पेंडुरकर सर यांच्या हस्ते. सर्व विद्यार्थ्यांनी शांत राहायचं आहे. मागचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. याच्या पुढे तृतीय क्रमांकाचे मानकरी त्यांनी पण तयार आहेत. तेजल ठाकूर देसाई, भूमी राऊत, स्मिरा कांबळे, अदिती मणियार, श्रावणी सुतार, गुरुप्रसाद सुतार, प्राजक्ता ठाकूर देसाई, सोनाली तांबे, साहिल शेंगाळे, चंदना गाडे आणि हुदा पावसकर. या तृतीय क्रमांकाच्या मानकऱ्यांनी पण या ठिकाणी लगेच यायचं आहे. जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी. या विद्यार्थ्यांनी लगेच समोर थांबायचं आहे. अमृते मॅडम, आदरणीय अमृते मॅडम यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. ज्याच्याकडे आहे तो देणार. या बक्षीस वितरणामागील चेहरा म्हणजे अमृते मॅडम आणि आमच्या आदरणीय महेंद्रे मॅडम. त्यांनी हा सोहळा पार पडावा म्हणून खूप मेहनत घेतलेली आहे. 2 दिवस ते त्या दोघी अविश्रांत परिश्रम घेत आहेत त्यासाठी.
धन्यवाद मॅडम. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. माझ्या वाट्याची सर्टिफिकेट द्यायला लिहिली माझ्या यानंतर उंच उडी. प्रथम क्रमांक सुजल भालेकर व श्रुती जामसंडेकर. द्वितीय क्रमांक आदेश हरियाण, अनुष्का पत्यान. तृतीय क्रमांक जागृती जावडे, अभिषेक हरियाण आणि अथर्व गोरुले. या विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी यायचं आहे. सर सर्टिफिकेट एकमेकांनी बघा आणि त्याला द्या लगेच. ते गोंधळ करतात. या विद्यार्थ्यांना आदरणीय लोके सर यांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. आदरणीय लोके सर लगेच यायचे पुढे. गडबड करू नका, शांत राहा. 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम चालतोय. प्रमाणपत्र व भेटवस्तू असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. आपल्याला बक्षीस मिळालं म्हणून आपण शांत राहायचं नाही तर टाळ्या पण वाजवायच्या आहेत. दुसऱ्याचं पण कौतुक करायला आपण शिकलं पाहिजे. धन्यवाद लोके सर. या सर्व गुणी खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. यानंतर थाळी फेक हा जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आहेत साहिल शेंगाळे, अनुष्का पत्यान, सिद्धी जामसंडेकर, तासिम पटेल. या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. तसेच द्वितीय क्रमांक अथर्व मोरे, ज्ञानेश्वरी गोसावी, रितेश गायकवाड व ऋतुजा गायकवाड. तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत श्रावणी गुरव, सोहम पवार, राहुल अडुळकर व आनंद खान. या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच या ठिकाणी समोर यायचं आहे. आदरणीय पर्यवेक्षक राऊत सर यांच्या हस्ते आपण या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करत आहोत. नावं नंतर चेक करा, प्रमाणपत्र ताब्यात घ्या आणि नंतर तुम्ही बदलून घ्या वेळ वाचवण्यासाठी. फोटोसाठी व्यवस्थित जरा उभे राहायचं आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या एकदा. टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करायची नाहीये. बाहेर बसलेले विद्यार्थी आहेत त्याने लगेच आतमध्ये येऊन बसायचं आहे. पाडवी सर जरा लक्ष द्या प्लीज. यानंतर थाळी फेक. प्रथम वरुण शिंदे, चंदना राठोड. द्वितीय साक्षी तावडे, प्रणव पवार आणि तृतीय विराज सुतार, तनिषा शेटे. मला वाटतं कॉलेजचे विद्यार्थी आहेत. माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण गौरवतोय. आदरणीय चिके मॅडम यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना गौरवतोय. प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातोय. आदरणीय चिके मॅडम यांच्या हस्ते. पुढील क्रीडा प्रकार आहे गोळाफेक. विद्यार्थ्यांनी तयार आहे. प्रथम क्रमांक दाजी पटेल, अथर्व मोरे, सिद्धी जामसंडेकर. द्वितीय क्रमांक साहिल शेंगाळे, ज्ञानेश्वरी गोसावी, प्रज्वला पाटक, राहुल अडुळकर. तृतीय क्रमांक काव्या करले, देवाशिष कुलकर्णी, अनुष्का पतियान आणि प्रतीक धुळप. या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. आदरणीय महिंद्रे मॅडम यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करत आहोत. विद्यार्थ्यांनी नीट उभं राहायचं. इकडे बघा अनुष्का, पुढे बघा, पुढे कॅमेऱ्याच्या दिशेने बघायचं आहे. फक्त हात लावा. त्या प्रमाणपत्रांना फक्त हात लावायचा आहे फोटोसाठी. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर पुढचा प्रकार आहे गोळाफेक. यामध्ये साक्षी तावडे, प्रणव पवार, दिशा इसवलकर, दुर्वांक टुकरूल, आर्यन चव्हाण, साक्षी जाधव व चंदना राठोड या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे
प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. ज्युनियर कॉलेज विभागाचे विद्यार्थी आहेत. हरियाण सरांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. मुलांनी शांत राहायचंय. हरियाण सरांच्या हस्ते या मुलांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येत आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. माध्यमिक विभाग भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सोहम पवार, श्रुती दामसांडेकर, तातीन पटेल, क्षितिजा लोकरेचं अलीकडे निधन झालं, बिचारी आपल्याला नाही आहे त्याचा. द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत आदित्य गोसावी, आनंद खान, श्रावणी गुरव, प्रतीक गुरव आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत ज्ञानेश्वरी गोसावी, अनुष्का मेस्त्री, ओंकार पोटले आणि देवाशिष कुलकर्णी. या सर्व विद्यार्थ्यांनी इथं लगेच समोर यायचं आहे. आदरणीय चिके मॅडम यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देत आहोत. त्यांचं कौतुक करत आहोत. बाकी मुलांनी बोलायचं नाहीये जरा प्लीज. भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये त्या ठिकाणी विजेत्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर भालाफेक प्रथम क्रमांक विराज सुतार, दिशा इसवलकर, कॉलेजचा ग्रुप आहे. द्वितीय क्रमांक प्रणव पवार आणि तृतीय क्रमांक आहे गौरी वाडेकर. या विद्यार्थ्यांनी महेंद्रे मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू स्वीकारायचे आहे. खूप खूप अभिनंदन. फोटोसाठी पोच द्यायचे. शांत राहा. सर्वांनी शांत राहायचं आहे. यानंतर 26 जानेवारीला गणित प्रतिकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गणिताची प्रतिकृती केली होती ते सहभागी विद्यार्थी आहेत. आता ज्या भालाफेकसाठी मी नावं घेतली ते विद्यार्थी आले नाहीत का? विराज सुतार, दिशा इसवलकर. चुकीच आहे. ठीक आहे. थोडं सर्टिफिकेट्स मध्ये गोंधळ झालाय. नंतर तुम्ही बदलून घ्या प्लीज. ठीक आहे. यानंतर गणित प्रतिकृती प्रदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. प्रतीक गुळव, अनुष्का पतियान, मयुरी सुतार, आर्या गुरव, संस्कृती भोर, सृष्टी पतियान, श्रेया पतियान, अनुष्का सुतार, अभिनव हरियाण, जय सुतार, चिन्मय गुरव, रितेश गायकवाड, अर्णव कासार, दुर्वा चिके व रुजा गायकवाड या विद्यार्थ्यांनी छान छान मॉडेल्स बनवून आणली होती आणि त्याचं एक्झिबिशन प्रजासत्ताक दिनी भरवण्यात आलं होतं. सर्व मान्यवरांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचं त्यावेळी खूप कौतुक केलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन मिळालं होतं आदरणीय भोर मॅडमच्या प्रेरणेतून या विद्यार्थ्यांनी या छान गणितीय प्रतिकृती तयार केल्या होत्या. या सर्व गुणी विद्यार्थ्यांचं प्रयोगशाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन. सर्वांनी जरा फोटोसाठी पुढे बघायचं आहे. काय वाजवायचे या गुणी मुलांसाठी आणि आपण सुद्धा त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यायची आहे आणि पुढील स्पर्धांमध्ये आपण पण उज्ज्वल यश संपादन करायचं आहे. यानंतर गणित मॉडेल यामध्ये 9वी अच्या विद्यार्थ्यांनी पण सहभाग घेतला होता. तन्वी उन्हाळकर, कोमल तोरसकर, आश्रा भावस्कर, नादिरा भावस्कर, कुमकुम मेवाडा, मीनाज भावस्कर, तन्वी कुंभार, बाबाजी हरियाण, साहिल शेंगाळे, चंदना गाडे, पूनम चांदिलकर, अनुष्का ठोसर, उत्तरा गाडे, सई लोकडे, श्रावणी बाणे, मधुरा सरवणकर, अभिषेक हरियाण, गौरी सरवणकर, वेदांत सोपे, सुजय पवार आणि आयुष मांगले. गणित मॉडेल बनवण्यासाठी भोर मॅडम सोबत प्रेरणा देणाऱ्या
गणित शिक्षिका आदरणीय अमृते मॅडम यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात येतोय. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आता यानंतर प्रजासत्ताक दिनी विज्ञान मॉडेलचं सुद्धा प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यामध्ये 9वीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. अक्षता चव्हाण, अक्षरा दुवाळी, रिया पगारे, विनाश पावसकर, नादिरा पावसकर, जमीर सारंग, कृष्णा जाधव, कुमकुम मेवाडा, सानिका बालेकर, आश्रा पावसकर, सफा ठाणगे, तन्वी कुंभार, उर्वा झुमरे, महेश कुंभार, वेदांत सप्रे, आयुष मांगले, अवधूत गोखले, सिद्धार्थ पाडवी, सूरज पाटील. शांत राहायचं सगळ्यांनी. काय झालंय? वैभव पिसे आणि ध्रुवेश शेंगाळे या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी समोर यायचं आहे. आदरणीय महेंद्र मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करत आहोत. काय वाजवायचे त्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार. यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये धनश्री शेटे, राजस्ता जगणे, दीक्षा चिके, धनश्री शेटे यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर चंदना राठोड, श्रुती नरम यांना द्वितीय क्रमांक मिळाला होता. अपूर्वा करलेला वक्तृत्व स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक मिळाला होता. त्यानंतर साक्षी चव्हाण, तन्वी पुडेकर आणि जरीन पटेल यांना अनुक्रमे रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला होता. त्या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. विद्यार्थी आहेत की नाही? एकच विद्यार्थी आले आहे. ठीक आहे. शेटे सरांच्या हस्ते आपण हिला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवत आहोत. सर्वांनी जोरदार वाजवायचे. शांत राहा. मागचे विद्यार्थी आयुष बसायचंय खाली. आपलं कौतुक झालं तर तसं दुसऱ्याचं सुद्धा आपण कौतुक पाहायचं आहे आणि टाळ्या वाजवायच्या आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले आहेत. यानंतरचा कार्यक्रम आहे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो आदरणीय भोर मॅडम यांना. नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांनी शांत राहायचंय आणि जागेवर बसून घ्या. सगळेजण सर्व विद्यार्थी जागेवर बसतील आणि शांत राहायचंय. आता आपण कार्यक्रमाच्या उत्तराकडे आहोत. आजच्या शालेय वार्षिक बक्षीस वितरण सन 2023-24च्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. जसे पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर नवीन वाक्याची सुरुवात होते. त्याप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. यशस्वी व कर्तृत्ववान माणसाच्या सानिध्याने आणि त्यांच्या विचाराने जीवनाचा प्रवास सुखकर व यशस्वी होण्यास मदत होते, असे आदर्शवत व्यक्तिमत्व असणारे आजचे प्रमुख पाहुणे विज्ञान संशोधक श्री शरद लिखिते सर, तसेच खारेपाटण पंचक्रोशीतील उद्योजक श्री मधुकर गुरव सर यांच्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून त्यांनी आज इथे उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी मी प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे व पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे सर, त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दलही त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊराणे सर व इतर संचालक पदाधिकारी यांनी आपला बहुमोल असा वेळ देऊन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थिती दर्शवली,
त्याबद्दलही मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच वेळोवेळी सहकार्य करून प्रोत्साहन देणारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर व पर्यवेक्षक श्री राऊत सर, तसेच सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री कांबळे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हातभार लावला अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला रंगत आणणारा आमचा विद्यार्थी वर्ग, जो विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण सादर करणारा असा हा लाडका विद्यार्थी वर्ग, तसेच पालक वर्ग यांचेही मनापासून आभार मानते. आणि संस्थेचे तसेच इथे शिक्षक पालक संघाचे मुख्य चिके मॅडम तसेच इतर पालक वर्ग यांचेही मी आभार मानते. आणि संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या संमतीने आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी घोषित करते. धन्यवाद.